नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे स्टाफ नर्स आणि विविध पदांसाठी इथे पदभरती निघालेले मित्रांनो। याच्यामध्ये तुमची जी भरती असेल ही कंत्राटी पद्धतीने ही तुमची भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर कुठे बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत ही पदभरती करून घेतली जाणार आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये तुमची जी अर्ज पद्धत होणार आहे ती बघा 29/6 तारखेपासून तुम्हाला अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरायचा आहे। पहिला गुगल फॉर्म भरायचा, त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला अर्ज भरून इथे हा फॉर्म भरावा लागणार। तर कशा प्रकारची जाहिरात असणार आहे, त्यासाठी तुम्हाला पात्रता काय लागणार आहे, त्यासाठी कोणत्या अटी आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। ते काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहून घ्या। आता बघा इथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत SNCU त्याच्यामध्ये म्हणजेच लॅक्टेशन युनिटमध्ये ही पदे भरली जाणार आहेत आणि ही पदे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची असणार आहे। तर याच्यामधील पहिलं पद आहे बघा, लॅक्टेशन सपोर्ट स्टाफ किंवा ANM साठी हे पद असणार आहे। या पदामध्ये 2 पदे रिक्त आहेत बघा। शैक्षणिक अर्हता लागणार तुम्हाला ANM विथ रजिस्ट्रेशन ऑफ MNC च इथे लागणार आहे। 2 पदे आहेत, त्याच्यासाठी SC साठी 1 आणि ओपन साठी 1 पद इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। 18,000 रुपये दरमहा मानधन इथे दिलं जाणार आहे। आता 15वा वित्त आयोगाअंतर्गत तालुका सार्वजनिक आरोग्य पथक BPHU अंतर्गत हे पद असणार आहे। हे पण पद कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचं तुम्हाला इथे पाहायला भेटेल। याच्यामधील पहिलं पद आहे एंटोमॅलॉजिस्टचं, हे पहिलं पद आहे बघा। याच्यामध्ये 8 पदे भरली जात आहेत। एज्युकेशन लागेल तुम्हाला MSc झुओलॉजी विथ 5 वर्षास तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे। ST साठी 2 जागा आहेत, NTC साठी 1 आहे, OBC साठी 1 आहे, EWS साठी 1 आहे आणि ओपन साठी 3 जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत। 40,000 रुपये या पदासाठी दरमहा मानधन तुम्हाला इथे दिलं जाणार आहे बघा मित्रांनो। त्याच्यानंतर आहे आता दुसरं पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टचं, हे पद आहे। याच्यासाठी 10 पदे रिक्त आहे। आता याच्यामध्ये एज्युकेशन जर पाहिलं आपण तर एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ ॲप्लिकेबल रजिस्ट्रेशन तुम्हाला लागेल आणि पोस्ट ग्रॅज्युएट इन MPH, MHA, MBA इन हेल्थ अशा प्रकारचं तुम्हाला कोणतं तरी एज्युकेशन इथे लागणार आहे। कॅटेगरी वाईज तुम्ही इथे पाहू शकता, SC साठी 1 आहे, ST साठी 3, VJA साठी 1, NTC साठी 1, OBC साठी 2 आणि ओपन साठी 2 जागा अशी पदे तुम्हाला इथे पाहायला भेटली। या पदासाठी 35,000 रुपये दरमहा मानधन तुम्हाला इथे मित्रांनो दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर आहे बघा मोबाईल मेडिकल युनिट करता रोजंदारी, म्हणजे हे पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे पद तुम्हाला इथे पाहायला भेटतील। याच्यामध्ये पहिलं पद आहे बघा स्त्री वैद्यकीय अधिकारीचं हे पद आहे। या पदासाठी 2 जागा रिक्त असणार आहेत। शैक्षणिक अर्हतामध्ये तुम्हाला MBBS किंवा BAMS विथ रजिस्ट्रेशन ऑफ MMC किंवा MCIM चं रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल। प्रवर्ग आहे ओपन उमेदवारासाठी 2 जागा या रिक्त असणार आहेत। दरमहा 60,000 रुपये तुम्हाला मानधन या पदासाठी दिलं जाणार आहे आणि BAMS जर असाल तर 40,000 रुपये दरमहा मानधन इथे दिलं जाईल। दुसरं पद आहे बघा ANM स्टाफ नर्सचं हे पद आहे। या पदासाठी 3 जागा रिक्त असणार आहे। शैक्षणिक अर्हता जर ANM असेल तरी भरू शकता, JNM भरू शकता, BSc नर्सिंग पण इथे अर्ज करू शकतात। त्यासोबत तुम्हाला रजिस्ट्रेशन लागणार आहे MNC चं। ओपन उमेदवारासाठी 3 जागा या रिक्त आहेत। 18,000 रुपये दरमहा इथे मानधन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। त्यानंतर आहे बघा मित्रांनो तिसरं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं, हे पद आहे। 3 जागा रिक्त असणार आहे। याच्यासाठी तुम्हाला HSC त्यानंतर DMLT विथ रजिस्ट्रेशन ऑफ MSBT मुंबईचं लागणार आहे। ओपन साठी 3 जागा रिक्त असतील। 18,000 दरमहा मानधन या पदासाठी दिलं जाणार आहे। चौथं पद आहे औषध निर्माताचं, हे पद आहे। या पदासाठी 2 जागा रिक्त असणार आहेत। शैक्षणिक अर्हता तुम्हाला D Pharma किंवा B Pharma विथ रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचं इथे तुम्हाला लागणार आहे। ओपन उमेदवारासाठी 2 जागा रिक्त आहेत आणि 18,000 रुपये दरमहा इथे पण मानधन तुम्हाला भेटणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो। तर अशा प्रकारच्या या जागा होत्या। त्यानंतर तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करता येणार आहेत या गोष्टी आपण आता इथे पाहून घेणार आहोत। तर इच्छुक व अर्हताधारक उमेदवारांकडून गुगल फॉर्म लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून अर्ज मागविण्यात येत आहेत। गुगल फॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करायचा आहे। उमेदवारांनी संकेतस्थळावर या लिंकचा वापर करायचा आहे। सदर लिंक ही दिनांक 27/5/2025 ते दिनांक 9/6/2025 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। त्यानंतर लिंक बंद केली
जाणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला गुगल फॉर्म भरायचा आहे बघा. गुगल फॉर्म लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांच्या ईमेलवर ऑटो जनरेटर अर्जाची प्रत प्राप्त होणार आहे. सदर अर्जाच्या प्रतीसह उमेदवारांनी त्यांचे सर्व आवश्यक कागदपत्राच्या स्वाक्षांकित प्रती झेरॉक्स प्रतीके जोडायच्यात. अर्जासोबत तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स जोडायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला बघा 28/5/2025 पासून 13/7/2025 या वेळेत तुम्हाला कालावधी कार्यालय असणार बघा. पत्ता तुम्हाला इथे कार्यालय राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत निवासस्थान क्रमांक B स्लॅब कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली या पत्त्यावर तुम्हाला नंतर ऑफलाईन पद्धतीने ही अर्ज सादर करावी लागणार आहेत मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला अर्ज भरू शकता. त्यानंतर आहे निवड प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते. तर मित्रांनो 100 गुणांची तुम्हाला निवड प्रक्रिया इथे पाहायला भेटणार आहे. 50 गुण तुम्हाला शेवटच्या व सेमिस्टरच्या गुणाच्या आधारे भेटणार आहेत. 20 गुण जे असतील तर तुमचा जो एक्स्ट्रा शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचे तुम्हाला जास्तीचे 20 गुण भेटणार आहेत. आणि तुम्हाला 30 गुण असतील अनुभवाचे. प्रत्येक वर्षाकरता 6 गुण, जवळपास तुम्ही 5 वर्षापर्यंतचा इथे अनुभव जोडू शकता. तर अशा प्रकारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे मित्रांनो. त्यानंतर आहे बघा भरती प्रक्रियेवेळी सर्व तुम्हाला माहिती जे असणार आहे या गडचिरोली संकेतस्थळावर भेटणार आहे. तर वेबसाईट असेल jpgadchiroli.maharashtra.government.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व माहिती पाहायला भेटणार. तुम्हाला वेळोवेळी या जाहिरातीसाठी या वेबसाईटला भेट देत राहायचं आहे. त्यानंतर बघा इथे फीस लागणार मित्रांनो. तुम्हाला राखीव म्हणजे मागास प्रवर्गातील उमेदवारांनी 100 रुपये इथे फीस लागणार आहे आणि अमागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये इतकी फीस लागणार आहे. ही फीस जी असणार विद्यार्थी मित्र तुम्हाला डिमांड ड्राफ्ट किंवा चेक इथे स्वीकारला जाणार आहे. तुम्हाला स्वतः इथे बघा यांचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड दिलेला आहे. या पत्त्यावर तुम्हाला फोन पे गुगल पे या गोष्टी करायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे पेमेंट करावी लागणार आहे या पत्त्यावर. ठीक आहे ना विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा इथे नोट पण आहे. शुल्कच्या व्यवहाराचा स्क्रीनशॉट तुम्हाला ची प्रिंट इत्यादी कागदपत्र पडताळणी समितीसमोर सादर करणे बंधनकारक राहणार आहे. अन्यथा उमेदवारास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे. तुम्हाला इथे स्क्रीनशॉट कंपल्सरी लागणार आहे. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे पेमेंट झाल्यानंतर, नाहीतर तुम्हाला इथे निवड प्रक्रियेत तुम्हाला इथे बाद करण्यात येऊ शकतं. तर अशा प्रकारची ते माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही होती सर्व गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गतची सर्व सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनची PDF असेल, ऑफिशियल वेबसाईट असेल, आपलं टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजचे जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत असतात. तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचं आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेल्या आहेत. शेवटी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा. तुमची काही कॉमेंट असेल तर ते पण करा. आपण सर्व विद्यार्थ्यांना रिप्लाय देत असतो. शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या रेग्युलर जॉबची अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जातील. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटू अशाच तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.